नमस्कार. चैत्र महिन्यात सगळेजण कैरीची डाळ का खातात माहिती आहे का तुम्हाला? तर यामागे एक साधं पण भारी कारण आहे. आज त्यासाठीच आपण बनवणार आहोत चैत्र महिन्याची खास कैरीची डाळ. तर ही डाळ खूप साध्या गोष्टींनी बनते. हरभऱ्याची डाळ, त्यानंतर आंबट चविष्ट कैरी, 1-2 हिरव्या मिरच्या, थोडी हळद, हिंग, चवीनुसार मीठ, साखर इतकंच. खूप सोपी आणि झटपट होणारी ही डाळ आहे. पण ही डाळ आपण चैत्रातच का करतो माहिती आहे का? कारण या दिवसात ऊन वाढायला लागते आणि आपलं शरीर गरम होते. कैरी शरीराला थंडावा देते. हरभऱ्याची डाळ पोट भरून ठेवते, ताकद देते. हिंग आणि मिरचीमुळे पचन छान होते आणि थोडी साखर चव संतुलित करते. म्हणून ही डाळ फक्त चविष्ट नाही तर शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. चला मग आपण बघूया कशी करायची. ही हरभऱ्याची डाळ 4-5 तास भिजत ठेवायची आणि 4-5 तासानंतर ही अशी निथळून घ्यायची. त्यातलं पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं. अगदी कोरडी करून घ्यायची. आपल्याला ही कोरडीच वाटून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता 1 कैरी, त्यानंतर 2 मिरच्या किंवा 1 मिरची, साखर, मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आपण आता या सर्व गोष्टी आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. कैरीचं हे साल काढून घ्यायचं अगोदर आपण आणि किसून घ्यायची. तर आपण हे सर्व करून घेतलेलं आहे. तर आता आपण अगोदर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. ही डाळ आपण अगदी पाणी निथळल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपण कैरी आपण किसून घेतलेली, मिरच्या आणि साखर, मीठ हे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये चालू बंदमध्ये ते आपण फिरवायचे. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अगोदर टाकल्यानंतर कैरी किसून घेतली आणि त्याचं साल काढून घ्यायचं, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो. आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. जाडसर असं दिसलं पाहिजे ते. अशा पद्धतीने आपण ते वाटायचे. तर बारीक करून नाही घ्यायचं हे, तर जाडसर आपण हे वाटून घेऊ. तर ही डाळ आपले चैत्र महिन्यात हळदी कुंकवासाठी ही वापरली जाते. तर या चैत्र महिन्यामध्ये सगळीकडे हळदी कुंकू केलं जातं. तर त्यावेळेस ही कैरीची डाळ सर्वांना देत असतात. तर ही आपण आता मिक्सरला फिरवून घेऊ. तर अशा पद्धतीने ही बारीक वाटून नाही घ्यायची, तर अशी जाड वाटायची. त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आपल्याला दिसली पाहिजे. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे ही वाटून घ्यायची. चालू बंदमध्ये केल्यावर अगदी व्यवस्थित अशी ही वाटली जाते, छान होते. आता त्याच्यानंतर आपण ही काढून घेतली एका बाऊलमध्ये. आता आपण फोडणीची तयारी करू. तर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे. तर हिंग जरा जास्त टाकायचा, कारण ही डाळ आपण कच्चीच खातो, त्याच्यामुळे हिंग जरा जास्त टाकायचा. आणि हळद टाकून घ्यायची. हळद कमी प्रमाणात टाकायची, कारण मग त्याचा कलर आपला व्यवस्थित राहतो डाळीचा, त्याच्याकरता हळद कमी टाकून आता ही फोडणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची. थोडी थंड होऊ द्यायची आणि मग ही त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायची. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपण आता ही मिक्स करून घेऊ. आपली ही डाळ तयार झालेली आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला आवडेल तशी भरपूर प्रमाणात टाकायची, म्हणजे ही डाळ चवीला छान लागते आणि पौष्टिकही होते. म्हणून अशा पद्धतीने ही डाळ आपण करायची आहे. तर ही सर्व चैत्र महिन्यामध्ये हळदी कुंकवासाठी याचा वापर जास्त होतो. तर बऱ्याच भागामध्ये हळदी कुंकवासाठी हीच डाळ दिली जाते, कारण ही शरीरासाठी चांगली असते. म्हणून चैत्र महिन्यात ही कैरीची डाळ एकदा तरी नक्की करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब